नमस्कार मित्रांनो, मी अजय धनगर. स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबकला 80% पर्यंत अनुदान दिलं जात आहे. केंद्र शासनाने 15% अनुदान आणि राज्य शासनाने 25% अनुदान, अशा प्रकारे 80% अनुदान या मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत दिलं जात आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हे अनुदान या योजनेअंतर्गत बाकी आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 2026-27 मोठ्या प्रमाणात निधीसह या योजनेला ठिबक सिंचन व तुषार सिंचन राबवण्याकरिता दिली जात आहे. आणि या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना पुढे राज्य शासनाच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25% आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 30% अशा प्रमाणे पूरक अनुदान दिलं जात आहे. याच्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे अस्तनीकरण इतर बाबीसुद्धा राबवल्या जात आहे. साधारणपणे प्रत्येक वर्षी 200 कोटी रुपयाच्या आसपास अशी तरतूद या योजनेसाठी केली जाते. या योजनेच्या 2026-27 राबवण्याकरिता अवघ्या 20 कोटी रुपयाची कार्यक्रम प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आणि या संदर्भातील 22 मे 2026 रोजी हा GR निर्गमित करण्यात आला. आपण GR बघू शकता. 2026-27 यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय मान्यता देण्याबाबत यामध्ये आपण पाहू शकता. योजना सुरू झाली. 354 तालुके यामध्ये या योजनेच्या सुरुवातीपासून आहेत. याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 25% आणि 30% अशा प्रमाणे अनुदान, एकूण ठिबक सिंचनासाठी 75%, बहुभूधारक शेतकऱ्यांना 80% अशा प्रमाणे अनुदान देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत पूरक अनुदान दिले जात आहे. आणि याच्यामध्ये योजनेला फक्त 20 कोटी रुपयाचा निधी हा सह कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन दिलं जाणारं अनुदान हे कमी असल्यामुळे याकडे शेतकरी वळत नाही. कारण अनुदान कमी असल्यामुळे शेतकरी या योजनेपासून काही शेतकरी वंचित राहतात. मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.